गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये दहीहंडीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात केला जातो. 2019 साली राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये दहीहंडीचा उत्सव हा जो वर्षातून एकदा खेळला जातो त्याचं रूपांतर आपण खेळामध्ये करूया. कारण कबड्डी खेळणारी मुलं, मल्लखांब खेळणारी मुलं किंवा खो खो खेळणारी मुलं हीच दहीहंडीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील होत असतात. आणि मानवी मनोऱ्याचा हा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो जागतिक स्तरावर पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी जर याचा क्रीडा प्रकारात समावेश केला तर निश्चितपणे एशियन गेम असू द्या, कॉमनवेल्थ असू द्या किंवा भविष्यामध्ये ऑलिम्पिक असू द्या, ह्या सगळ्या ठिकाणी हा आपला खेळ गेला पाहिजे. कारण प्रो कबड्डी ज्या पद्धतीनं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला गेलेला तो त्याच प्रकारे प्रो गोविंदासुद्धा गेला पाहिजे. आणि त्यावेळेस मान्यता मिळाल्यानंतर 4 वर्षापासून पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रो गोविंदाचा खेळ या ठिकाणी आयोजित केला जातो. 4ही वर्षामध्ये एकाही गोविंदाला न खर्चटता हा खेळ आपण जागतिक स्तरावर आता घेऊन गेलेलो आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की राज्यामध्ये प्रो गोविंदाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं आणि ते त्यांनी मान्य केलं. त्याबद्दल मी राज्य सरकारचं आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. नाही बघा, ऑलिम्पिकसाठी किंवा कॉमनवेल्थसाठी किंवा एशियाच्या अन्य खेळांसाठी ते क्वालिफाय होण्यासाठी काही टेक्निकल गोष्टी ह्या साध्य कराव्या लागतात. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्वेश सरनाईकांना तेच सांगितलं की आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या काही प्रक्रिया असतात त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं गरजेचं. आणि त्यासाठी राज्य सरकारचं जे काही सहकार्य तुम्हाला लागेल क्रीडा विभागाचं आणि मुख्यमंत्री म्हणून माझं ते मी निश्चितपणे करेल. आणि त्यामुळे प्रयत्न करायला हवे. ज्या पद्धतीनं कबड्डी एवढ्या मोठ्या लेवलला पोहोचलेली आहे त्या पद्धतीनं एक ना एक दिवस माझं जे स्वप्न होतं की प्रो गोविंदासुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जावा ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. सर, मराठी भाषेचा जो मुद्दा होता टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा तो हायकोर्टात गेलेला आहे. आता राज्य सरकार काय भूमिका घेणार? नाही, प्रामुख्यानं अनेक रिक्षा टॅक्सी चालकांनी पाठिंबा दिला. खूप ज्या म्हणजे शशांकराव, हाजी अराफत शेख, त्याचबरोबर आमचे संजय निरुपम आणि अन्य काही जे मोठे अबू आझमींचा सुद्धा मला फोन आला, त्यांनीही पाठिंबा दिला. आणि त्यांचं सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की या राज्यामध्ये व्यवसाय करायचा असेल तर जे मराठी आहे प्रवाशांशी संवाद साधण्याचं ते मराठी येणं गरजेचं आहे. फक्त त्यासाठी वेळ द्यावा. आणि म्हणूनच आम्ही 1989चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये बदल करून 12 ऑगस्ट 2026 रोजी कायदा पारित केला. त्यामध्ये पहिल्यांदा जर मराठी कोणाला अमराठी रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना येत नसेल तर 30 दिवसाची मुदत, 30 दिवसामध्ये ते बोलू शकले नाही तर परत 3 महिन्याची मुदत. आणि त्या मुदतीमध्ये फक्त त्याचा जो बॅच आहे तो निलंबित केला जाईल. परंतु 1 महिना अधिक 3 महिने ह्या 4 महिन्यामध्ये जर त्याला मराठी आलं नाही तर मात्र त्याचा जो बॅच आहे तो रद्द करण्यात येईल. अशा प्रकारचा तो कायदा आहे, तसा नियम आहे. आणि त्यामुळे नैसर्गिक न्यायामुळे प्रत्येकाला आम्ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु आमची मराठी अस्मिता आहे, मराठी राजभाषा आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा या मराठीला दिलेला आहे. आणि कोणी जर अशा पद्धतीनं चुकीचं मेसेज हा समाज माध्यमांच्या माध्यमातून व्हायरल करत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. आणि जर कोणी न्यायालयात गेला असेल तर तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी. राज्य सरकार परिवहन खात्याच्या वतीनं आम्ही जो कायदा केलेला आहे तो किती योग्य आणि कसा आहे ह्याची माहिती सुद्धा माननीय न्यायालयाला देऊ. आणि निश्चितपणे न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही आमची बाजू भक्कमपणे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं न्यायालयाला पटवून देऊ. सर, या 4 महिन्याच्या कालावधीत अतिरिक्त काही वाढीव मुदत दिली जाणार आहे का? नाही बघा, अतिरिक्त कायदाच असा आहे. पहिले 1 महिन्याची मुदत, 3 महिन्याची मुदत देताना सुद्धा त्यांचा जो बॅच आहे तो निलंबित करण्याचं कायद्यामध्ये तरतूद केलेलं आहे. आणि 4 महिने मुदत दिल्यानंतर सर त्यांना मराठी आलं नाही तर त्यांना नोटीस पाठवून आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. परंतु त्यांचा बॅच मात्र पूर्णतः रद्द करण्यात येईल अशा प्रकारचा तो कायदा आहे. आणि त्या कायद्याचं आम्ही समर्थन करतो. आणि त्या समर्थनासाठी आमच्या वकिलांच्या माध्यमातून आम्ही कायदेतज्ञांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये आमची भूमिका स्पष्ट करतो. नहीं, देखिए लोकशाही में हर कोई इंसान को
हर कोई एसोसिएशन को माननीय न्यायालय में जाने का अधिकार अपने देश ने संविधान में दिया है। हम उनका स्वागत करते हैं। हमारा यही कहना है कि ये महाराष्ट्र की संस्कृति है, महाराष्ट्र की अस्मिता है, महाराष्ट्र की जो परंपरा है। और जिस राज्य में हम व्यवसाय करते हैं, जिस राज्य में हम कामकाज करते हैं, उस राज्य की जो भाषा है वो संवादात्मक भाषा हर उस व्यक्ति को आनी चाहिए जो व्यवसाय करता है। हम यही कहना चाहते हैं कि सिर्फ व्यावहारिक मराठी भाषा उसको आनी चाहिए, ना कि हम कहते हैं कि वो जाके घर में अपने परिवार के साथ हमारे मराठी में बात करे। हम ये भी नहीं कहते कि जाके वो मराठी में पीएचडी करे। हम यही कहना चाहते हैं प्रवासियों के साथ संवाद करते वक्त आपको मराठी भाषा का मान सम्मान रखते हुए वो भाषा आपको आनी चाहिए। और इसलिए हमने कानून पारित किया। हमने 12 अगस्त 2026 को जो कानून किया उस कानून में स्पष्टता है कि किसी भी हालत में आपको 1 महीने की नोटिस दी जाएगी अगर आप रिक्शा टैक्सी चलाते हो। 1 महीने में अगर आप सीख नहीं पाए तो आपको 3 महीने की मोहलत दी जाएगी, मगर तब तक आपका परवाना जो है वो निलंबित किया जाएगा। और 1 महीना और 3 महीने ऐसे 4 महीने में अगर आपको मराठी नहीं आई तो आपको मराठी सीखनी ही नहीं है। इस तरह ये देखते हुए आपका परवाना जो है वो पूरा का पूरा रद्द करने का कानून हमने बनाया। और उस कानून के माध्यम से अगर कोई न्यायालय में गया तो हम न्यायालय का आदर रखते हैं। हमारी भूमिका है जो राज्य शासन की भूमिका है, हम न्यायालय के सामने हमारे वकील और हमारे सीनियर काउंसिल के माध्यम से रखेंगे।